प्रथम मंडलमला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी प्रथम मंडलममध्ये सुगम संस्कृतम असा एक भाग आपल्याला छोटासा दिलेला आहे। तुम्हाला आठवत असेल 11वी इयत्तेमध्ये अशाच प्रकारची काही चित्र सुरुवातीला दिले होते आणि त्यावरती छोटासा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीलाच विचारलेला असतो आणि त्या विचारलेल्या चित्रांच्या आधारे आपल्याला त्याखाली सूचना लिहायच्या असतात। तर आपण यावर्षी जो अभ्यास करणार आहोत ते जवळपास एकूण या ठिकाणी 30 चित्र आहेत 2 पानामध्ये। आपण या चित्रांचा अभ्यास करणार आहोत तर वारंवार आपण ही चित्र पाहायची आणि त्याखाली दिलेले शब्द कोणते आहेत त्या शब्दांचा अभ्यास करायचा, मोठ्याने म्हणायचं, लिहून काढायचं। आणि मग गतवर्षी आपण अभ्यास केला होता की ही चित्र तुम्हाला कागदांवरती मोठ्या पोस्टरवरती तयार करायला लावले होते आणि त्याखाली त्याची नावं लिहायला लावली। त्याचा पाठीमागचा उद्देश हाच आहे की तुम्हाला ते चित्र पाठ व्हावेत, चित्राकडे पाहिल्यानंतर ते चित्र काय सांगतं हे तुमच्या लक्षात यावं। कारण आपल्याला हे 5-6 मार्काचे प्रश्न सुरुवातीचा भाग जो असतो तो असतो, तर त्या ठिकाणी आपण हे करायचं आहे। तर आता आपण एक एक चित्र पाहूया आणि समजून घेऊ की या चित्रामध्ये सूचना काय दिलेली आहे, ते संस्कृत शब्द कोणते आहेत। बघा, पहिला आहे पाठशाला अग्रे। पाठशाला अग्रे, शाळा पुढे आहे। अग्रे म्हणजे काय? पुढे। चित्रामध्ये 2 विद्यार्थी दिसत आहेत आणि ते चिन्ह कुठे रस्त्यावरती, आता हे चिन्ह कोणती आहेत तर रस्त्यावरती आढळणारी किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आढळणारी ही चिन्ह आहेत। चिन्ह दिल्यानंतर त्या ठिकाणी सूचना बऱ्याच वेळा दिलेली नसते खाली, परंतु चिन्हाकडे पाहून आपण समजून घ्यायचं असते की नेमकं काय दिलेलं आहे। किंवा सूचना दिली असेल तर त्याला संस्कृतमध्ये काय पर्याय शब्द आहेत, कशा प्रकारे सूचना दिली जाऊ शकते, आधुनिक काळातल्या ह्या सूचनांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे। दुसरी सूचना आहे गतिरोधक अग्रे। गतिरोधक पुढे आहे। गतिरोधकचा अर्थ कळतो, स्पीड ब्रेकर। तर स्पीड ब्रेकर अहेड, गतिरोधक पुढे आहे। एक दिशया गंतव्यम। तिसरी सूचना पहा, एक बाण दिलेला आहे, एका दिशेने जावे म्हणजे एकेरी मार्ग, त्या मार्गाने आपल्याला परत येता येत नाही, एकाच दिशेने वाहतूक चालते। तर त्या ठिकाणी एक दिशया गंतव्यम, एका दिशेने जावे। प्रवेशः निषिद्धः, प्रवेशास मनाई आहे। या ठिकाणी नो एंट्री असा त्याचा आपल्याला बऱ्याच वेळा व्यवहारामध्ये वापरलेला भाग दिसतो। प्रवेशः निषिद्धः म्हणजे काय? प्रवेश निषिद्ध आहे, प्रवेशास मनाई आहे, इथे प्रवेश करू नका। संकुचित मार्ग अग्रे। संकुचित मार्गचा अर्थ काय होतो? अरुंद मार्ग। संकुचित म्हणजे अरुंद, अरुंद मार्ग पुढे आहे। संकुचित मार्ग अग्रे। दक्षिण वलन निषेध। दक्षिण वलन निषेध 2-2, 3-3 वेळा तुम्ही म्हणायचा देखील प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्यामध्ये लिखाण करताना दोष होणार नाहीत, लक्षात ठेवा। दक्षिण वलन निषेध याचा अर्थ काय होतो? दक्षिणेकडे वळणे। आता दक्षिण म्हणजे काय तर दक्षिण म्हणजे दिशाला वाचक शब्द नाही, तर दक्षिण म्हणजे उजवी बाजू। तर उजव्या बाजूकडे म्हणजे उजवीकडे वळण्यास निषेध, मनाई आहे। त्यानंतर दक्षिण वलनम अग्रे। दक्षिण वलनमचा अर्थ काय होतो? दक्षिणेकडे वळणे। दक्षिणेकडे म्हणजे काय तर उजवीकडे वळणे, अग्रे म्हणजे पुढे। तर उजवीकडे वळण पुढे आहे, जे पुढे रस्ता उजवीकडे वळतो हे दाखवण्यासाठी वलनाचा वळण असा अर्थ आपण सोपा लक्षात ठेवायचा आहे। दक्षिण वलनम अग्रे। विरमत, थांबा। विरमत, थांबा, स्टॉप। तीव्र अवरोह। तीव्र अवरोह म्हणजे काय? अवरोह म्हणजे उतार, लक्षात ठेवायचा बरं का शब्द हा। अवरोह म्हणजे काय? उतार, तीव्र उतार, जे उतार जास्त आहे, तीक्ष्ण उतार आहे। तीव्र आरोह, तीव्र चढ आहे। आरोह म्हणजे काय? चढ, तीव्र चढ आहे। पादचारी पारगमनम। पादचारीचा अर्थ होतो पायी चालणारी व्यक्ती आणि पारगमन म्हणजे पलीकडे जाणे। तर पादचारी पारगमनमचा अर्थ काय झाला? पलीकडे, पैदल चालणाऱ्या, पायी चालणाऱ्या व्यक्तीला पलीकडे जाण्यासाठी मार्ग, पादचारी पारगमनम।
चक्रासंद मार्गः, चक्र म्हणजे चाक आणि आसंद म्हणजे खुर्ची. तर चक्रासंदचा अर्थ काय झाला? चाक असलेली खुर्ची. तर आपल्याला माहीत आहे व्हीलचेअर आपण त्याला म्हणत आहोत, आणि मार्ग म्हणजे रस्ता. तर व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी रस्ता. चक्रासंद मार्गः. निवर्तन निषेध, निवर्तन म्हणजे काय? परत फिरणे, आणि निषेध म्हणजे काय? मनाई. परत फिरण्यास म्हणजे यू टर्न घेण्यास मनाई आहे. निवर्तन निषेधः. अवधानम दत्त, अवधान याचा अर्थ काय होतो? सावधानता. आणि अवधानम दत्त सावधानी बाळगा, म्हणजे काहीतरी तिथे धोका आहे तर सावधानी बाळगा असं म्हटलं. अवधानम दत्त. यान स्थापन निषेध, यान स्थापन, यान स्थापनाचा अर्थ काय होतो? यान म्हणजे वाहन, स्थापन म्हणजे ठेवणे, थांबवणे. यान स्थापन निषेध, वाहन थांबवण्यास मनाई. आपल्याला माहिती आहे की व्यवहारामध्ये तर आपण खूप वापरतो इंग्रजी शब्द. तर इथे नो पार्किंग असं आपण म्हणणार. त्यानंतर बघूया पुढचा. ऊर्जाम संरक्षत, ऊर्जा वीज, संरक्षत म्हणजे बचत करा, विजेची बचत करा, सेव्ह एनर्जी. पादरक्षे निष्कासयत, पादरक्षा याचा अर्थ होतो पायाची रक्षा करणारं. काय असतं साधारणतः? पादत्राण ज्याला म्हणतो आपण, बूट चप्पल वगैरे. तर पादत्राणे निष्कासयत, बाहेर काढा, पादत्राणे काढा, म्हणजे इथून पुढे पादत्राणे वापरण्याची परवानगी नाही, असं एक काही ठिकाणी असा लोगो दिलेला असतो, पाहतो आपण. खाद्यपेय निषेध, खाद्यपेयाचा अर्थ काय होतो? खाद्य म्हणजे खाण्यास योग्य, पेय म्हणजे पिण्यास योग्य, म्हणजे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ यांना वापरण्यास मनाई आहे. हे पदार्थ वापरू नयेत, या ठिकाणी हे पदार्थ वापरू नयेत. खाद्यपेय निषेध. चलभाष निषेध, चलभाष, चलभाषचा अर्थ काय होतो? चलभाष म्हणजे मोबाईल, आणि निषेध म्हणजे काय? तर निषिद्ध असणे, मनाई असणे. चलभाष निषेध, मोबाईल वापरण्यास मनाई आहे. धूम्रपान निषेध, धूम्रपानास मनाई आहे. धूम्रपान म्हणजे बिडी सिगारेट ओढण्यास मनाई आहे. ध्वनिक्षेपक निषेध, ध्वनिक्षेपक लाऊडस्पीकर, लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई आहे. त्यानंतर निष्ठीवन निषेध, निष्ठीवनाचा अर्थ काय होतो? थुंकणे. चित्रामध्ये बघा एक व्यक्ती थुंकत आहे आणि त्यावरती तिरपी लाल रेष दिलेली आहे. तर निषिद्ध गोष्टीसाठी अशा प्रकारचं चिन्ह असतं. तर निष्ठीवन याचा अर्थ काय होतो? लक्षात ठेवा, हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. निष्ठीवन म्हणजे काय? निष्ठीवनचा अर्थ थुंकणे, थुंकण्यास मनाई आहे. अवकरम, अवकर पात्रे क्षिपत, अवकरमचा अर्थ होतो कचरा, आणि अवकर पात्रे कचरा कुंडीत, क्षिपत टाका, कचरा कचरा कुंडीत टाका. आवल्याम तिष्ठत, आवलीचा अर्थ होतो पंक्ती, हे सप्तमीचं रूप आहे. ओळ, रांग, तर रांगेत थांबा. आवल्याम तिष्ठत. संकटम अत्याहितम, संकटम आणि अत्याहितम हे दोन्हीही पर्यायी शब्द आहेत. संकट शब्दाचा अर्थ काय होतो? संकट म्हणजे धोका, आणि अत्याहितमचाही तोच अर्थ आहे. ज्या ठिकाणी विजेचा पोल वगैरे असतो त्या ठिकाणी अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. इथे धोका आहे, खतरा, डेंजर. स्पर्श निषिद्ध, स्पर्श करण्यास मनाई आहे, म्हणजे स्पर्श करू नका, डोंट टच. नुदत, नुदतचा अर्थ काय होतो? नुद, बघा चित्रामध्ये एक मनुष्य आहे, तो ढकलत आहे, तर ढकलणे या ठिकाणी नुद धातूचा वापर करण्यात आलेला आहे. तो नुदत, ढकला. आकर्षत, ओढा. कित्येक वेळा दरवाजावरती पुल आणि पुश असं लिहिलेलं असतं. बऱ्याच वेळा इंग्रजीचं चांगलं ज्ञान, व्यवस्थित ज्ञान नसेल तर पुल आणि पुशचा नेमका अर्थ न कळल्यामुळं घोटाळा होतो. तर आपण समजून घ्यायचं की चित्रावरती काय दिलेलं आहे, चित्रानुसार तर समजून घ्यायचं. नुदत, आकर्षत, आकर्षतचा अर्थ कळाला, ओढा. आपत्कालीन मार्ग, आपत्कालीन मार्गाचा अर्थ संकटकालीन मार्ग. आणि शेवटी आलेला आहे जलम संरक्षत, जलमचा अर्थ काय होतो? पाणी, आणि संरक्षत म्हणजे काय? संरक्षण करा, पाण्याचे रक्षण करा, सेव्ह वॉटर. लक्षात आले? तर चित्र काही अवघड नाही, तुमच्या परिचयाचे आहेत,
परंतु त्याखाली दिलेले शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. आपण काय करायचं, वारंवार वाचायचं, 2 वेळा 3 वेळा, एकदा वाचलं की लगेचच दुसऱ्यांदा पण वाचायचं, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर हे शब्द तयार होतील आपले आणि परीक्षेमध्ये चित्र विचारल्यानंतर त्याखाली आपल्याला त्या सूचना लिहिता येतील. तर हा एक आपला पहिल्या मंडळातील पहिला भाग होता. लक्षात आलं. आपण व्यावहारिक शब्दस्तबकः हे पाहूया. व्यावहारिक शब्दस्तबकामध्ये 5 प्रकारच्या विषयांवरती 10-10 शब्द दिलेले आहेत. मगाशीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की भारतीय परंपरेमध्ये वेगवेगळ्या विषयांवरची जी माहिती उपलब्ध होते ती जर समजून घ्यायची असेल तर संस्कृत भाषा जाणावी लागेल. कारण त्या मित्रांनो, आता आपण प्रथम मंडलमच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. व्यावहारिक शब्दस्तबकः असा तो भाग आहे आणि या भागामध्ये 5 वेगवेगळ्या विषयावरच्या 50 शब्दांचा परिचय आहे. त्यामध्ये संस्कृत शब्दासोबत इंग्रजी अर्थ पण दिलेला आहे, इंग्रजी पर्यायी शब्द पण दिलेला आहे, काही ठिकाणी मराठीत अर्थ पण दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला अर्थ समजेल, त्यात काही फारसा अवघड वाटणार नाही. आपण या व्यावहारिक शब्दस्तबकातल्या शब्दांचा अभ्यास थोडा करूया, समजून घेऊया. शब्द आपल्याला माहिती आहे की गतवर्षी आपण एक छोटीशी परीक्षा पण यावरती घेतलेली आहे की एक कोष्टक तयार करून दिलेलं असतं आणि त्याखाली 7-8 शब्द दिलेले असतात आणि या शब्दांना त्या रकान्यामध्ये भरायचं असतं की समजा वाद्यावरचे शब्द कोणते आहेत. समजा 2 शब्द वाद्यावरचे असतील तर आपण ते वाद्याचे शब्द वाद्याच्या कोष्टकात लिहिणार. असे 3 कोष्टक 4 कोष्टक असे आता ते प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने विचारलं जाईल ते आपण पाहू पुढे. आता आपण फक्त या 5 स्तबकांचा, या 50 शब्दांचा अभ्यास करू, वाचन करूया आणि समजून घेऊया. पहिला जे स्तबक आहे त्यात 10 वाद्यांचे प्रकार दिलेले आहेत. त्यांना संस्कृतमधून काय म्हणतात हे सांगितलेलं आहे. किंकिणी. किंकिणी म्हणजे काय? किंकिणी या बाबतीमध्ये आपल्याला एक छोट्या छोट्या घंट्या असतात आणि घंट्यांचा समूह बनवलेला असतो, त्याला घागरी असं म्हणतात. त्याला काय शब्द आहे? घागरी. स्मॉल बेल्स. वीणा, सर्वांना माहिती आहे, वीणा परिचित आहे, तो शब्द मराठीत पण आपण वापरतो. शततंत्री, संतूर. तंत्री याचा अर्थ होतो तार आणि शत म्हणजे 100 तारांचा समूह असल्यामुळे त्याला नाव पडलं असेल शततंत्री. आणि संतूर मराठीत वापरतो आपण शब्द तो. वेणुहू. वेणुहूचा अर्थ काय होतो? वेणू म्हणजे बासरी, फ्लूट. संवादिनी, हार्मोनियम, पेटी. तुर्यम, तुतारी. तालह, टाळ. हे तर दोन्ही शब्द आपल्याला परिचित आहेत, मराठीत पण दिलेत त्या ठिकाणी. पणवह. पणवह याला डमरू असं म्हणतात आणि त्याला स्मॉल ड्रम असं म्हटलं. ढक्का, डबल ड्रम, त्याला ढोल असं म्हणतो आपण. आणि भेरी म्हणजे नगारा. गतवर्षी आपल्या अभ्यासामध्ये भेरी दृष्टांत असा पाठ होता, तर तो नगारा मोठा ड्रम असतो हा, तर केटल ड्रम असं त्याचं नाव इंग्रजीमध्ये आहे. तर ही भेरीपर्यंत एवढे 10 शब्द आपण अभ्यासायचे, वारंवार वाचायचे. नाट्याबद्दलचे काही शब्द आहेत ते आपण समजून घेऊया की नेमकं ते काय आहे. संहिता. संहिता स्क्रिप्ट म्हणजे एखादं जे नाटक असतं ते नाटक लिहिलं जातं, त्यामध्ये संवाद जे लिहिले जातात की कोणत्या पात्राने कोणते वाक्य बोलायचे आहेत, हे जेव्हा अशा पद्धतीनं एक लेखन केलं जातं त्याला स्क्रिप्ट म्हणजे संहिता म्हणतात. आणि त्यानंतर आहे उत्कर्ष बिंदू, क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे काय? नाट्याबद्दलचे थोडासा विषय आपल्या यावर्षी अभ्यासामध्ये येणार आहे. नाटकामध्ये सुरुवात ही संथ गतीने होते, थोडासा कथानक सुरुवातीला येतं, त्यानंतर कथा पुढे पुढे जाते आणि कहाणीमध्ये एक असा पॉईंट येतो की ज्या ठिकाणी आता तिथे काहीतरी एकदमच पूर्ण कथेला कलाटणी मिळत असते. तर ही जी कलाटणी असते त्यालाच उत्कर्ष बिंदू, परिसीमा म्हणजे तिथून नाटकाला एकदमच कहाणी जी चालली होती त्यामध्ये एकदमच बदल घडतो आणि म्हणून त्याला क्लायमॅक्स म्हटलेलं आहे की तिथून पुढची कथा एकदम बदलते किंवा नंतर ती कथा योग्य रीतीनं आशयाप्रमाणे पुढे बदलत जाते आणि शेवटी तिचा शेवट होतो त्या कथेचा. तर अशा पद्धतीने त्याला उत्कर्ष बिंदू म्हटलेला आहे. नृत्यनाट्यम. नृत्यनाट्यम म्हणजे काय? ज्याला आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा एखादं जे नाटक असतं ते नाटक नृत्याच्या रूपाने सादर केलं जातं. जे ज्या नृत्यनाट्यामध्ये काय करतात,
तर अभिनय हातवारे करून चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स वगैरे दाखवून हे आपले भाव एखादी कथा व्यक्त करीत असतात, त्याला नृत्य नाट्य म्हणतात. इंग्रजीमध्ये बॅले असा शब्द आहे. गीतिनाट्यम ओपेरा, संगीत नाटक जे असतं त्या संगीतातूनच सगळं जे काही पात्र असतात ते एकमेकांशी संवाद करताना देखील गीताच्या रूपानेच संवाद करतात, त्याला संगीत जे गीतिनाट्य असं म्हटलं जातं, संगीत नाटक. रंगसूचना पुढचा शब्द आहे 5वा. स्टेज डायरेक्शन, तर रंगमंचावरती आपल्याला एक थोडीशी रंगमंचाची माहितीसुद्धा या ठिकाणी होईल. तर तिथे काही सूचना दिल्या जातात आणि त्या सूचना कोण देत असतो त्याचा उल्लेख पुढे येणार आहे. जो सूत्रधार आहे, 9वा शब्द जो आहे तो सूत्रधार. तर सूत्रधार हा काही सूचना करत असतो की आता पुढे काय घटना घडणार आहे किंवा काय घडणार आहे, किंवा 2 प्रसंगाला तो जोडत असतो. तर अशा वेळेला त्याला रंगसूचना म्हणतात. रंगमंचावरच्या सूचना त्याला रंगसूचना म्हणतात. की आता अभिनय होत आहे, लोकांना काही प्रेक्षकांना सांगायचं असतं, काही त्या कथेचा भाग असतो. तर कथावस्तू पुढचा शब्द आहे प्लॉट. एकूण अशा प्रकारचा एक घटनाक्रम असतो की ज्या घटनाक्रमामध्ये अनेक दुसऱ्या कथा गोवलेल्या असतात आणि तो एक मध्यवर्ती भाग असतो ज्याच्या अवतीभोवती हे सगळे जोडलेले असतात, इतर घटना जोडलेल्या असतात. तर ती मुख्य जी कथा असते त्यालाच कथावस्तू असं म्हटलं जातं. त्यानंतर मंचसज्जा, स्टेज डिझाईन. मंचावरती ज्या नाटकाचा अभिनय करायचा आहे, रंगमंच आहे, स्टेज आहे, आणि त्या स्टेजवरती ज्याचा अभिनय करायचा आहे त्याच्या पाठीमागं काय दृश्य असायला पाहिजे त्या विषयाच्या अनुरूप, तर त्याला मंचसज्जा असं म्हटलं. रंगशाला, थिएटर, ज्या ठिकाणी हा सगळा अभिनय होत असतो, नाट्यगृह असं आपण म्हणूया. सूत्रधार, जो त्या ठिकाणी सर्व पात्रांशी संबंध जोडून सर्व पात्रांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून नाटकाचा अभिनय सादर करण्यासाठी मदत करत असतो, त्याला म्हणतात सूत्रधार. सूत्रधाराचं काम काय असतं, तो त्या पात्रांमध्ये एक प्रकारचा योजक असतो. तो पाहतो की आता याच्यानंतर हा अभिनय आहे, हा प्रसंग आहे, त्याचं प्रेक्षकांना कळावं की प्रेक्षक काय समजतील, त्याचं प्रेक्षकांच्या सहकार्यासाठी, प्रेक्षकांना समजावं यासाठी सूत्रधाराचं काम फार महत्त्वाचं असतं. सुरुवातीलाच तो रंगमंचावर येत असतो आणि अभिनय काय होणार आहे, नाटक कोणतं आहे, कोण अभिनय, त्यातला विषय काय आहे, याचा तो एक प्रकारे त्या ठिकाणी सूचना करून जात असतो. नेपथ्यगृहम. नेपथ्यगृह म्हणजे काय, ग्रीन रूम असं इंग्रजी शब्द दिलेला आहे. ज्या ठिकाणी हे जे कलाकार असतात, नाटकामध्ये अभिनय करणारे लोक, हे थांबलेले असतात, विश्रांती घेतात, किंवा ते त्यांचं जे मेकअपचं वगैरे काम करायचं असतं, वस्त्र त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे धारण करून वेशभूषा तयार करायची असते, ती सगळी कामं जी आहेत ज्या ठिकाणी होतात त्याला नेपथ्यगृह असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी रंगमंच वगैरे जास्त नाट्यगृह असतं त्या ठिकाणी नेपथ्यगृह मात्र नक्की असतं, कारण त्या ठिकाणी हे नाट्य सादर करणारे जे नट असतात किंवा नटी असतात यांच्यासाठी ती विश्रांतीची जागा असते, किंवा त्यांना पुढच्या दृश्यासाठी तयार होण्यासाठी ती जागा असते. लक्षात आलं. यानंतरचं आपण पाहूया क्रीडा. खेळांच्या बाबतीतली माहिती आहे. चतुरंग ही एक चेस आपल्याला माहिती आहे सर्वांना. चतुरंग, बुद्धिबळ. मोक्षपट. मोक्षपटामध्ये हे पूर्वीच्या काळी खेळले जाणारे आपल्याकडचे खेळ आहेत. सापशिडी ज्याला म्हणतो आपण, स्नेक अँड लॅडर. त्यानंतर कंदुक क्रीडा. कंदुक क्रीडा, कंदुक म्हणजे चेंडू आणि क्रीडा शब्दाचा परिचय आपल्याला आहे, खेळ. चेंडूने जे खेळ होतात त्याला कंदुक क्रीडा म्हटलं, जसं क्रिकेट इत्यादी. मल्लक्रीडा. मल्लक्रीडा कुस्ती वगैरे. आणि यूप क्रीडा, मलखांब. मग तो दोरीवरचा मलखांब असतो. जसं यूप शब्दाचा अर्थ ते लाकूड असतं जे गोल आपल्याला तासलेलं दिसतं आणि त्यावरती विविध प्रकारचे व्यायाम केले जातात, त्याला यूप क्रीडा किंवा मलखांब म्हणतात. अक्षक्रीडा. अक्षक्रीडा म्हणजे काय, एक चौकोनी आकाराचा एक ठोकळा असतो आणि त्याला वेगळ्या प्रकारचे ते फासा असं म्हणतात मराठीमध्ये, ते फासे टाकून खेळ पूर्वीच्या काळी आपण महाभारताच्या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलेला आहे की अक्षक्रीडा फाशाचा खेळ असतो, त्याला गेम्स विथ डायस असं म्हणतात. अश्वारोहणम सर्वांना माहिती आहे. हॉर्स रायडिंग म्हणजे काय, घोडसवारी, घोड्यावरती स्वार होऊन जे खेळ खेळले जातात, जे रेस असेल वगैरे. लक्ष्यवेधनम आर्चरी म्हणजे धनुर्विद्या. जलतरणम स्विमिंग माहिती आहे सर्वांना, परिचित आहे. पोहणे.
नौका नयनम आणि वल्लीचा वापर करून जे पाण्यामध्ये आपण स्पर्धा आयोजित करतो त्याला नौकानयनम म्हणतात. जे नौकेतून जो आपण चालतो आणि त्याला मग या पद्धतीने तो एक खेळ झालेला आहे. तो देखील खेळ या ठिकाणी दाखवला नौकानयनमच्या रूपाने. यानंतर आपण पाहूया शिक्षणम. शिक्षणममधले काही शब्द आपल्या परिचयाचे आहेत. या ठिकाणी अधिष्ठाता, स्नातक पदवी, विद्वत्सभा, ज्ञानरचनावाद, शिष्यवृत्ती, मूल्यांकनम, दूरस्थ शिक्षणम, स्वायत्तता, शोधनिबंध हे काही मराठीत पण वापरात शब्द आहेत. जो एखाद्या विभागाचा प्रमुख असतो त्याला अधिष्ठाता म्हणतात. आणि जी पदवी 12वी नंतर जे शिक्षण होतं आणि जे पहिला टप्पा आपला पूर्ण होतो त्याला स्नातक म्हणतात. आणि ती स्नातकाची जी पदवी आहे, डिग्री आहे, त्याला स्नातक पदवी म्हटलं. विद्वत सभा, विद्वानांची सभा. विद्यापीठामध्ये विद्वान लोकांची एक परिषद बनवलेली असते आणि विद्यापीठातल्या कामकाजाबाबतीत किंवा अभ्यासक्रम तयार करणे किंवा इतर काही बऱ्याचशा गोष्टी असतात त्याबद्दल सल्ला देण्याचं काम हे त्या विद्वत सभेचं असतं. ज्ञानरचनावाद हा आधुनिक काळामध्ये खूप प्रसिद्ध झालेला एक शिक्षणाचा प्रकार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो, शिक्षक हा फक्त विद्यार्थ्याला मदत करतो. तो पाहतो की या पद्धतीने मुलगा शिकत आहे तर मग त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या प्रकारची साधनं त्याला अपेक्षित आहे, तो साधनं पुरवायचं काम करतो. म्हणजे शिक्षकाचं काम हे दुय्यम राहतं आणि तिथे विद्यार्थी हा मुख्य राहतो. तो ज्ञानरचनावाद हा खूप आजच्या काळामध्ये प्रसिद्ध होत आहे. शिष्यवृत्ती आपल्याला सर्वांना माहिती आहे. शासनाकडून जे काही सवलत मिळते आर्थिक बाबी सांभाळण्यासाठी, विद्यार्थ्यांचा खर्च भागवण्यासाठी, ती शिष्यवृत्ती. मूल्यांकनम, पुढचा शब्द आहे मूल्यांकनम. असेसमेंट, विविध प्रकारच्या तुमच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासातून जे काही तुमची गुणवत्ता तपासायची असते त्यालाच मूल्यांकन म्हटलेलं आहे. प्राच्य विद्या, प्राचीन काळातल्या विद्या ज्या पूर्व भारतामध्ये आणि पूर्व देश, जे पूर्वीकडचे देश आहेत, या देशामध्ये ज्या विद्या प्रचलित होत्या त्या विद्यांचा अभ्यास करण्याचा हा एक अलीकडच्या काळामध्ये ओरिएंटल कोर्सेस वगैरे होतात, त्या ठिकाणी याचा अभ्यास केला जातो. तर ती प्राच्य विद्या. दुसरा आहे दूरस्थ शिक्षणम. दूरस्थ शिक्षण म्हणजे काय? डिस्टन्स लर्निंग, जे ज्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येत नाहीत, एका ठिकाणी येत नाहीत, ते एका वेळेसाठी एकत्र न येता आपापल्या ठिकाणी राहूनच शिक्षक हा विद्यार्थ्याला माहिती पुरवतो आणि विद्यार्थी हा घरी बसून अभ्यास करतो, तर त्यालाच काय म्हटलं? दूरस्थ शिक्षणम. स्वायत्तता, ऑटोनॉमी, ज्या ठिकाणी एखादी शिक्षण संस्था आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या काही स्वातंत्र्य मिळवू इच्छित असेल तर शासन त्यांना स्वायत्तता देतं. म्हणजे काय? स्वातंत्र्य देतं की तुम्ही करा, ठीक आहे. शैक्षणिकदृष्ट्या स्वायत्तता घेतल्यानंतर एखादी संस्था, शिक्षण संस्था ही स्वतःचा अभ्यासक्रम बनवू शकते, स्वतःचा अभ्यासक्रम बनवून परीक्षा घेऊ शकते, परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पदवी पण देऊ शकते. तर अशा पद्धतीने जी व्यवस्था असते त्याला स्वायत्तता असं म्हणतात. शोधनिबंध, आणि 10वा शब्द आहे रिसर्च पेपर, ज्याला म्हटलं. शोधनिबंध म्हणजे काय? की एखाद्या विषयावरती काही अभ्यासपूर्ण जे काही लेखन केलं जातं आणि ते प्रकाशित केलं जातं त्यालाच काय म्हणतात? शोधनिबंध. आणि शेवटचा एक प्रकार आहे, फार हा मजेशीर प्रकार आहे, आपण त्याचाही थोडासा अभ्यास या ठिकाणी पाहणार आहोत. माला ग्रंथ विकल्प. विविध भारतामध्ये प्राचीन काळापासूनच अनेक प्रकारच्या कला ह्या विकसित झालेल्या होत्या. विविध शास्त्रामध्ये 64 प्रकारच्या कलांचं वर्णन आढळतं आणि त्या कला एवढ्या व्यावहारिक आहेत की त्या व्यावहारिक कलांचा अभ्यास करण्यासाठी बऱ्याच वेळा त्या स्वतंत्रपणे अभ्यासल्या जायच्या आणि त्यातून देखील लोकांचं उत्पन्न म्हणजे आर्थिकदृष्ट्या काहीतरी लाभ त्यांना प्राप्त व्हायचे. तर काही कलांचा उल्लेख या ठिकाणी केला, आपण ते पाहूया. तर माला ग्रंथ विकल्प म्हणजे पुष्पमाला तयार करणे. जे माळी असतात, जे फुलांचं काम करतात, तर ते अशा पद्धतीने स्वतः पुष्पमाला तयार करून विकतात, तर त्याला आपण माला ग्रंथ विकल्प ही विद्या अशी मानलेली आहे, कला मानलेली आहे. कर्णपत्रभंग, मेकिंग फ्लोरल इयरिंग, म्हणजे काय की काही पानं फुलं घेऊन त्यापासून ते कानामध्ये गोवली जायची, कानाच्या वरती लावली जायची, ते कर्णफुले बनवायची. तर असं एक स्वतंत्र आपल्याकडे विशेष करून महिलांना याबाबतीत बरीचशी माहिती राहायची. इंद्रजालम म्हणजे जादूटोणा वगैरे, मॅजिक ज्याला म्हटलेलं आहे,
हस्तलाघवम, हस्तलाघव म्हणजे हस्तकौशल्य. तर हस्तकौशल्य हे वेगळ्या अर्थामध्ये आहे. हात चलाखी ज्याला म्हणतो आपण, हात चलाखीने एखाद्याला फसवणे, मग ते देखील एक विद्या मानली गेलेली आहे, एक कला मानलेली आहे. तर हस्तलाघवम. सूपकर्म म्हणजे पाकशास्त्र जाणणे, कुकिंग, पाककलेबद्दलची ज्याला माहिती आहे तर ती एक स्वतंत्र विद्या मानली गेली, त्याला सूपकर्म म्हटलेलं आहे. सूपकर्म, कर्म म्हणजे काम आणि सूप म्हणजे काय तर कुकिंग वगैरे. तक्षणम, वूड कार्विंग म्हणजे लाकडावरती काही नक्षीकाम वगैरे केली जायची. हे विशेष करून सुतार लोक हे आपल्या समाजामध्ये सुतार म्हणजे लाकडावरती काम करत असताना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स वगैरे काढायचे, तर त्याला तक्षणम असं म्हणतात. शुकसारिका प्रलापनम, शुक म्हणजे पोपट आणि सारिका म्हणजे मैना, हे माणसाच्या शब्दांचं अनुकरण करतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांना तशा प्रकारची ट्रेनिंग देणे, त्यांना तशा प्रकारचं शिक्षण देणे, तर त्याला ही कला शुकसारिका प्रलापनम. मग ते काय बोलतात हेही समजून घेणे हाही त्यामध्ये भाग आला, माणसासारखं बोलायला लावणे. अक्षरमुष्टिका कथनम, अक्षरमुष्टिका कथनम, मुष्टिका म्हणजे मूठ, बोट मूठ याचा वापर करून अक्षर तयार करून सांगणे. आपल्याला माहिती आहे की जे मूक असतात, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकू पण येत नाही, त्यांच्यासाठी समाचार वाचक असतात टी व्हीवरती, आणि मग ते फक्त हातांचा वार करून हातांच्या इशाऱ्यानेच सगळ्या गोष्टी सांगतात. तर ही गोष्ट कोणती असते? अक्षर मुष्टिका कथनम ही स्वतंत्र कला आहे की अमुक अमुक हातवारा केल्यानंतर, अशा प्रकारच्या बोटाचा मुठीचा वापर केल्यानंतर त्याचा अर्थ नेमका काय होतो हे त्यांना कळत असतं. तर ती एक विद्या आहे, कला आहे. सूत्रकर्म, एम्ब्रॉयडरी म्हणजे भरतकाम वगैरे जे आहे, किंवा मेंडिंग क्लोथ्स, एखादं फाटलेलं वस्त्र चांगल्या पद्धतीने शिवता यावं, ज्याला आपण रफू करणे वगैरे म्हणतो, तर हे सूत्रकर्म आहे. आणि शेवटी म्हटलं तुर्ककर्म. तुर्ककर्म म्हणजे काय मुलांनो? स्पायनिंग यार्न. स्पायनिंग यार्न म्हणजे काय? सूत कातणे. मग चरख्यावरती सूत कातलं जातं, टकळीवरती सूत कातलं जातं. हे पूर्वी प्रकार होते, आजही हे केलं जातं. खादी भंडारमध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या वस्त्रावरती अशाच प्रकारच्या पद्धतीने सूत कातलेलं असतं, त्यापासून ते वस्त्र बनलेलं असतं. तर तुर्ककर्म, सूत्रकर्म हे प्राचीन काळीतल्या ह्या कला आहेत आणि ह्या कला अवगत कराव्यात अशा प्रकारचे उल्लेख प्राचीन शास्त्रामध्ये आढळतात आणि त्याचा हा परिचय झाला. आपण लक्षात ठेवायचं, ज्या थोड्याशा नवीन शब्दांचा वापर या कला प्रकारामध्ये झालेला आहे, तेव्हा आपण तेच प्रामुख्याने समजून घेऊया. यानंतरचं हे पुन्हा स्मरण आहे, हे आपण पुढच्या एका भागामध्ये पाहूया. विशेष करून याचा परिचय आता करायची गरज नाही, पुढच्या भागामध्ये आपण यावरती अभ्यास करू. नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण दुसऱ्या मंडळाचा अभ्यास करून पुन्हा भेटूया. धन्यवाद.